हाय गायज, आज आपण ना पुरणपोळी बनवूया नागपंचमीची। मी आता बनवायला सुरू करते। हे बघू शकता, मी आता गॅस चालू करते। ह्याला पाणी ह्याच्यामध्ये आज अर्धा कुकरमध्ये ठेवले। आपण आता ह्याच्यामध्ये डाळ शिजायला ठेवूया। अर्धा किलो डाळ आहे, त्यामध्ये आपण टाकूया। मला एवढी ठेवायची म्हणून थोडीशी ठेवले, नेक्स्ट टाइमला भाजीमध्ये ठेवायला टाकायला सॉरी। आता ह्याला आपण शिजत घालूया। 2-3 शिट्ट्यामध्ये ह्याला चांगलं शिजवून घेऊया। त्यामध्ये आपण आता हळद टाकू। आपण आता ह्याला चांगलं कालवू। हे बघा, आता 2-3 शिट्ट्यामध्ये एवढं पाणी अवेलेबल आहे। आता आपण 2-3 शिट्ट्यामध्ये ह्याला शिजायला ठेवूया। 3 शिट्ट्या 4 शिट्ट्यामध्ये काढून घेऊया। तर आपण कुकरचं ढक्कन लावूया आणि ह्याला शिजण्यासाठी ठेवूया। तोपर्यंत आपण आट्याची तयारी करूया, म्हणजे पीठ मळायची। आता पीठ मळून झालंय आपलं। त्यामध्ये मी हळद टाकायला विसरले, आता हळद टाकते अजून, म्हणजे आपल्या पिवळ्या धमक पोळ्या होतात चांगल्या छानपैकी। आता ह्याला एकत्र चांगलं एकजीव करून घेऊया। चांगलं चमचमीत तेलात आपण असं मळून घेऊया, त्याचा एकजीव करूया, म्हणजे पिवळसर हा आटा होईल, पीठ मळलेलं होईल तयार। आता मी मळून घेते चांगलं। हाय गायज, आता ह्याच्या 2 शिट्ट्या झाल्यात, अजून 2 शिट्ट्या होऊन द्यायच्या। आता माझं पीठ मळून झाले। जास्त हळद टाकली नाही मी, कमी टाकले म्हणून जास्त कलर नाही आला। आता ह्याला मी ना 10 मिनटं 15 मिनटं असं मुरायला ठेवते पिठाला। आता आपण तोपर्यंत आमटीची तयारी करूया। त्यासाठी आपण ना मिक्सरमध्ये ना वाटण्यात ना हे सुकं खोबरं घेतलंय मी। मला एवढं नाही पाहिजे, एवढं घ्यायचंय मला। त्याच्यामध्ये मी जिरं टाकते मिक्सरमध्ये वाटायला। आमटीची तयारी चालू आहे आता आपली सध्या। मग हा लसूण सोलून घेते, हा कांदा भाजून घेते आणि हे खोबरं त्याच्यामध्ये तुकडे करून टाकते। आता आपला खोबरे तुकडे झाले करून। आता लसूण पण सोलून झालाय, हा पण टाकूया मिक्सरच्या भांड्यामध्ये। आणि कोथिंबीर पण धुवून घेऊया। कांदा भाजणार होती पण नाही भाजला, आता अक्काच टाकूया, कारण फोडणीला आपण भाजताना चांगला लालसर भाजून घेऊया। 2 मिरच्या पण टाकूया आपण हिरव्या, तो पण धुवून झालेले आहेत। लाल तिखट पण आपण चटणी पावडर टाकणार आहे, तरी पण आपण 2 मिरच्या टाकूया स्वादिष्टसाठी आणि तिखटासाठी। हा कढीपत्ता मी धुवून घेतलाय। मुलं कढीपत्ता काढून टाकतात म्हणून वाटणीमध्येच टाकूया आपण। आपण थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकू आणि वाटण करून घेऊ। कुकरमध्ये आता डाळ शिजून झाली असेल बहुतेक। आता मी गॅस बंद केला आहे। हे जास्त पाणी झाल्यामुळे पिवळसर झाले। आता मी याला थंड करायला ठेवते, तोपर्यंत मिक्सरला हे मसाला वाटून घेते। आपण आमटीची पण तयारी करूया तिखट गोड खाण्यासाठी। आता मी हे वाटण करते मिक्सरला। कुकर आता थंड झालंय बघा। आता आपण डाळ बघूया शिजली का। जास्त शिजली नाहीये, जशी पाहिजे तशी थोडी कच्ची आहे, तरी पण आपण बघूया। जास्त गाळ नको, जास्त गाळ झाली तर प्रॉब्लेम होतो, त्याचं पुरण तयार नाही होत। अजून पाणी लागेल आणि एक शिट्टी द्यायला लागेल। थोडी अर्धी कच्ची आहे, जशी पाहिजे तशी नाही शिजली। थोडंसं आपण अजून त्याला उबळायला ठेवू।
आपण थोडी डाळ पण काढून घेऊया आमटीसाठी. एवढी डाळ मला बस होईल आमटीसाठी. आता बाकीची आपण शिजायला ठेवूया. शिजायला ठेवलंय आता मी. आपण आता मसाला वाटून घेतलेला आहे. आता आपण मसाला बघूया कसा झालाय, रेडी झालाय का. हां झालाय. आपल्याला जसं पाहिजे तसं हिरवा मसाला झाला तयार. आता आपण ह्याच्या फोडणीची तयारी करूया. आपण आता आमटीची तयारी करूया. आमटी बनवण्याची छोटासा जुना टोप आहे, त्यामध्येच थोडी करणार आहे. आम्हाला छोटंसं कुटुंब आहे आमचं, त्यामध्ये मला छोट्या कुटुंबासाठी एवढे आमटी खूप होते, मी एवढी बनवते. आपण हा कुकर आता इकडे ठेवूया, म्हणजे आपल्याला हे बरं पडेल फोडणी द्यायला. आता हा टोप इथे ठेवूया. आता आपण ह्याची फोडणीची तयारी करूया. आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकूया. मी हळू आवाजात बोलते, तुम्हाला आवाज जास्त येतोय का मोठा? हा मी आता तेल टाकते याच्यामध्ये. त्याला चांगलं गरम करून घेते आणि मस्त तडका देते फोडणीचा ह्या मसाल्याचा. आणि आपण आमटीची तयारी करूया. हे बघा मसाल्याचं वाटण. आणि चांगलं कढून द्यायचं, उकळी येऊन द्यायचं. आता आपण फोडणीची तयारी करूया. आता आपण ह्याच्यात टाकूया. तेल गरम झाले. तेल गरम झाले. आता आपण यामध्ये पाणी टाकूया. आपल्याला पातळ पाहिजे, ग्रेव्ही बनवायची, जास्त घट्ट नाही, पातळ बनवायची भातावर खायला. आता आपण ह्याच्यामध्ये ना तडका देऊया राईचा, म्हणजे मोहरीचा. मस्त सुगंध येतोय. थोडीशी मोहरी टाकली. आता याला चांगलं भाजून घेऊया, चांगला लालसर. त्याला भाजण्याची तयारी होते. हे बघा मी लालसर आता होत आले. मसाला भाजत आलाय चांगला लालसर. आता आपण ह्याच्यामध्ये ना आमचा घाटी मसाला टाकूया, लाल मिरची पावडर. मिरच्या अगोदर 2 टाकल्यात, त्यामुळे आपण 1 चमचा टाकूया, जास्त तिखट होईल म्हणून. आणि आता चवीपुरतं मी मीठ टाकते. आता ह्याला एकत्र करून घेऊया चांगलं लालसर, म्हणजे आपल्याला ह्याचा कलर येईल आमटीला. ही अर्धी कच्ची डाळ आहे, आपण त्याचीच आमटी बनवणार आहे. हिला पण आता टाकू याच्यात फ्राय करण्यासाठी. आपण ना पाणी टाकण्याची तयारी करूया. ह्याला चांगलं हलवून घेऊया. आता आपण यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पाणी आपण ठेवलेलं होतं ते आपण ह्याच्यात टाकूया. अजून पाणी टाकूया. हे बघा माझी आमटीचा रस्सा. अजून आपण पाहिजे तसे पातळ बनवूया अजून. हे बघा अशी. हे बघा आमटी झाली माझी, आता तयार होते. आता याला चांगली उकळी येऊन द्यायची. त्याला तोपर्यंत मी झाकते. ते 10-15 मिनिटांनी उकळी आली की काढून टाकूया. आपण ठेवले. आपण ह्याच्या 1 शिट्टी देऊया. हे बघा आपली आमटी काढून झाली. कसं वाटते बघा. आता आपण हिला साईडला ठेवूया. पण आता डाळ परतण्याची तयारी करूया. खोबरं जरा बारीक बारीक झालं नाही मिक्सरमध्ये तुकडे, त्यामुळे थोडंसं वरती आले. कढई आता गरम करायला ठेवली. आपण कुकर थंड झालाय.
डाळ शिजली का परत बघूया आपण. हा मस्त झाली आहे. त्याला असं काढून घेऊया. खूप गाळ झाली आहे. डाळी टाकून झाली आपल्याला बारीक मिक्सरमध्ये वाटून आपण ह्या डाळीमध्ये टाकणार आहे. तोपर्यंत त्याचं पाणी सुकते. आपण ह्याचे तुकडे करून घेऊया. आपण हे साईडला ठेवूया वाटण्यासाठी. तोपर्यंत हे गरम होते. आपण गूळ टेचून घेऊया परत नाही. बघा टाकते मी. हा दुसरा घेतला मी अजून गूळ. गोड असेल तर छान लागते पोळी. आता ह्याला आपण वाटून घेऊया. तर मी भांडं शोधते. गळतोय तोपर्यंत आपण थोडंसं नावाला मीठ टाकूया चवीपुरतं. आता आपण ह्याला एकत्र काढूया. पिघळायसाठी पिघळते. काळा गुळ आहे. हे बघा गुळ पिघळत आता पातळ होतं चाललंय. आता ह्याला चांगलं आपण सुक करूया. गुळ पिघळतोय तसं सुक होऊन द्यायचं. चांगलं भाजून द्यायचं. चांगलं कडून द्यायचं. परतून घ्यायचं. सुंठ बडी आणि इलायची हे टाकलेली आहे. आपण आता ह्याला वाटून घेऊया मिक्सरला. गुळ पिघळला तर असं झालंय. आता आपण हा मसाला घेतलेला होता ना, बडीशोप, सुंठ आणि इलायची, हे आता आपण त्यामध्ये टाकूया. पावडर बनवले आपण आता ह्याच्यामध्ये मिक्स करूया. त्याला आता चांगलं कालवून घेऊया. ह्याच्यात पूर्ण हे झाले, पातळ झाले. आपण थंड करायला ठेवूया. आपल्याला लवकर तयारी करायची, उशीर झालाय म्हणून झटपट पंख्याखाली सुकवूया. म्हणजे पंख्याने चांगलं सुकं होईल हे आता मिश्रण. मग आपण त्याचे ना मिक्सरमध्ये ना बारीक करूया. काय काय पाटावरती पण करतात दगडाच्या, पण मी मिक्सरवरती वाटण करणार आहे कारण मला तयारी करायची लवकर. पहिलाच उशीर झालाय. आता आपलं पुरण सुकायला ठेवलेलं अगदी सुकलंय. आता आपण मिक्सरला वाटून घेऊया. हे मी आता भरून ठेवलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता ह्याला मी चांगलं वाटण करून घेते बारीक. बघा आता आपलं पुरण वाटून झालंय. असं झालंय माझं. थोडं पातळ झाल्यामुळे मला आता परत सुक्कं बनवायला लागेल. हे बघा मी आता मिक्सरमधून काढून घेते. गरम करायला आता तवा ठेवूया. हा माझा जुना तवा आहे म्हणून काळा आहे. आणि आता हे माझं बघा पुरण वाटून झालेलं असं झालंय. आता आपण तेल एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपण तेल पण टाकू शकतो, तुपाने पण हे करू शकतो पुरणपोळी. मी थोडंसं तेल काढून घेते म्हणजे मला वरून तूप टाकायला त्याच्यावर.
आता आपण लाटण्याची तयारी करूया. आता आपलं पीठ ना पातळ झालं होतं मुरायला ठेवल्यामुळे. जास्त मला थोडं घट्ट करायचं कारण ते पण पातळ हे पण पातळ, तर मग पोळी लाटता येणार नाही. हे बघा असं करते, थोडंसं पीठ लावते सुक्क आणि थोडंसं याला मळून घेते. मळून झालेलं आहे, फक्त थोडंसं असं करून घेते. आता आपण छोटे छोटे गोळे करूया. आता ह्याचे आपण तूप पण काढून घेतले अमूलचं आणि तेल, म्हणजे छोटे छोटे गोळे करूया. हे आता गोळे असं पिठामध्ये आपण करून घेऊया, म्हणजे आपल्याला चिकटणार नाही. आता आपण त्याला असं असं करून घेऊया गोलगोल वाटी, कारण आपल्याला याच्यामध्ये पुरण भरायचं आहे. हे बघा असं माझी गोल अशी वाटी झाली आहे. तर आता ह्याच्यामध्ये पुरण भरूया. त्यामुळे आपल्याला हाताला चिकटे बोटांना, म्हणून थोडंसं आपण पीठ टाकूया आणि असं आपण करून घेऊया. आता एकदम हलकं हलकं हे लाटूया. आपण आता लाटायला घेऊया, एकदम हलकं हलकं करूया, कारण आपल्याला ना पुरण बाहेर नाही आलं पाहिजे. आणि ह्याचा सारखा पिठाचा वापर करूया आपण. हे आता माझी पुरणपोळी तयार झाली लाटून. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया. हे पुरण जास्त झाल्यामुळे बाहेर आले. आता दुसरीला आपण तयारी करूया, ती पण अशीच करूया. बघा आता पलटली आपण. आता आपण हिला चांगलंसं तेल लावूया, म्हणजे वरून तेल सोडायला आपल्याला. तिला दुसऱ्या बाजूने परत पलटूया, पण तिला पण तेल लावूया जरा त्या साईडला. दोन्ही साईडचं तेल चांगलं लावून घेऊया. खाताना तूप सोडूया, खाण्याच्या टायमाला आपण तूप सोडूया. हे बघा माझी पुरणपोळी पहिलीच खरपूस झाली आहे. हे बघा आता अशी झाली. आता आपण दुसऱ्या पुरणपोळ्या आता जे गोळे करून घेतलेले आहेत त्यात आपण सगळं करून घेऊया. नंतर तुम्हाला पीठ सर्व करून दाखवू. हे बघा मी सर्व केलंय. आता आपण ह्याच्यामध्ये तूप सोडूया. आणि ह्याला पण थोडं लावून घेऊया.